नमस्कार मैत्रिणींनो, मी तेजस्विनी तुमचं इथे मनापासून स्वागत करते आकार इंडिया आर्ट या चॅनलवरती. इथे तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर रेडीमेड रांगोळी डिझाईन सोप्या स्टेपमध्ये, कमी वेळात आणि परफेक्ट फिनिशिंगसह. चला तर मग आजची खास रांगोळी पाहूया. आणि अशाच नवनवीन रांगोळी डिझाईन पाहण्यासाठी सर्वात आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं. चला तर मग आजची खास रांगोळी पाहूया. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हा फॉन्ट कशा प्रकारे आपण स्टाईल करणार आहोत त्याच आपण इथे पाहणार आहोत. कमी वेळात अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रांगोळी तुमच्या घराचं सौंदर्य नक्कीच वाढवेल बरं का. सर्वात आधी ट्रान्सपरंट शीटवर आपण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हा फॉन्ट डिझाईन व्यवस्थित स्टिक करून घेतलेला आहे. ओके, तर अक्षर व्यवस्थित दिसेल याची नीट काळजी घ्यायची आहे बरं का. आता ही डिझाईनवर आपण ज्या भागाला आपल्याला कलर टाकायचा आहे तिथे आपण आपलं फेविकॉलचं जे मिश्रण आहे ते लावून घेणार आहे ब्रशच्या साहाय्याने. आता इथे मला 2 कलरमध्ये माझा फॉन्ट हवा आहे, त्यामुळे मी फर्स्ट 50% वरच फेविकॉल लावणार आहे. ओके, आणि त्यावर मी पहिली स्टेप फॉलो करणार आहे माझी. तर फेविकॉल लावल्यानंतर मी रांगोळी लगेच त्यावर घालून घेणार आहे आणि 15 ते 20 मिनिट त्याला सुकायसाठी सोडणार आहे. ओके, आणि त्यानंतर सेकंड लेअरसाठी मी घेणार आणि त्यावर लगेच मी सेम प्रोसेस फॉलो करणार आणि परत मी 15 मिनटं वेट करणार आणि त्यानंतर मी परत ती सेम प्रोसेस रिमेनिंग 50% राहिलेलं जे डिझाईन आहे ते कंप्लीट करून घेणार. आणि अशा प्रकारे आपली जी रांगोळी आहे जो दिसायला खूप सुंदर दिसत आहे जो फॉन्ट. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा एकदम नीट अँड क्लिअर अक्षरामध्ये मिळालेलं आहे. ते माझं असा 2 कलरमध्ये तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि रांगोळी पूर्ण वाढल्यानंतर ती ट्रान्सपरंट शीटवरून अलगद काढून घ्यायची आपल्याला आणि घराच्या प्रवेशद्वारावर किंवा कुठेही आपल्याला जिथे डेकोर म्हणून ठेवायचं आहे तिथे आपण लावू शकतो. ही रांगोळी नुसती रांगोळीच नाही तर तुम्ही वॉल डेकोर म्हणून पण यूज करू शकता. तर अशा प्रकारे आपली कमी वेळात स्वच्छ आणि पुन्हा वापरता येणारी रांगोळी तयार झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच सुंदर रांगोळी डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.